नमस्कार मित्रांनो, मी कैलास सुरेश तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, खूप दिवसानंतर व्हिडिओ आलाय आणि व्हिडिओ बनवायचं एक खास कारण आहे. ते म्हणजे आपण बुलेटसाठी एक पार्ट मागवलाय. तो तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि ते पार्सल आपल्याकडे आता आलेलं आहे. जवळपास एका तासापूर्वी आपल्याला मिळालंय. तर चला तर मग याची अनबॉक्सिंग आपण करूया आणि या पार्ट म्हणजे या बॉक्स मध्ये काय आहे तुम्हाला ते बघायला मिळेलच. पण मी पण खूप एक्साइटिंग आहे. हे पार्सल आपण दिल्लीहून मागवलंय आणि थोडस आहे, बघूया. चला तर आपण ओपन करूया. मित्रांनो, हा असा काही बॉक्स आहे, तो आपण ओपन करून बघूया. चला, आपण खूप एक्साइटेड आहे. हे शिपिंग मध्ये थोडस डॅमेज झालं बॉक्स. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे आपण आपल्या बाईक साठी जो स्पेअर पार्ट मागवलाय तो आहे आपला टॉप बॉक्स जो आहे, जो इंटरसेप्टर वरती आपण लावत होतो त्याच्यासाठी. ती बाईक वरती जो आपण इंटरसेप्टरला जो रॅक लावलेला तो इंटरसेप्टर सोबत आपला गेला, कारण ती बाईक आपण विकून टाकली. आपल्या क्लासिक 350 ला तो नव्हता आणि आपण लोकलला सर्च केलं तर आपल्याला तेवढ्या किमतीमध्ये मिळत नव्हता. खूप रिझनेबल प्राइस मध्ये मला मिळालाय, म्हणून मी तो दिल्लीहून ऑर्डर केलाय. आपण चला फटाफट बॉक्स ओपन करूया. या पॅकेज वरती असं लिहिलेलं आहे की तुम्ही जर का हा बॉक्स ओपन करताना तुम्ही जर का व्हिडिओ शूट केला असेल, प्रोडक्ट जर का डॅमेज असेल आणि तुमच्याकडे व्हिडिओ प्रूफ असेल ना, तर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट प्रोडक्ट तुम्हाला म्हणजे रिप्लेस करून दिलं जाईल किंवा पैसे तुमचे रिफंड केले जातील. तर त्याच्यासाठी पण हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला व्हिडिओ, एखादा प्रोडक्ट आला तर व्हिडिओ बनवून ठेवायला पाहिजे, जेणेकरून तो आपल्याकडे प्रूफ राहतो. तर इथे त्यांनी तशी नोट पण दिलेली होती, त्याच्यामुळे आपण हा व्हिडिओ पण बनवतोय. जर का प्रोडक्ट मध्ये काय इश्यू असेल तर आपल्याला ते आपल्याकडे असावं म्हणून. पॅकेजिंग बघा, पॅकेजिंग एकदम मस्त आहे, खूप छान आहे. आपण हे पण उघडून बघूया. एका साईडला घेतोया आणि हे उघडून बघूया. जसं आपण प्रोडक्ट ऑनलाईनला बघितलं होतं तसं आहे का? पॅकेजिंग बघा, खूप सुंदर आहे. हा आहे रॅक, मस्त असा वेल्डिंग पण बघा, फिनिश वगैरे एकदम मस्त आहे आणि ह्याचं वेट सुद्धा छान आहे. इकडे आपण टॉप रॅक जो आहे, म्हणजे जी बेस प्लेट येते त्याची बॉक्सची, ती लावू शकतो इथे आणि इकडे आपण आपल्या बाईक वरती अटॅच करू शकतो. हा प्लेटेड असल्यामुळे क्रॅक होण्याचं किंवा हे ब्रेक होण्याचं चान्सेस नाहीये. सो हे पण प्लास्टिक काढून तुम्हाला दाखवतो. एकदम फिनिशिंग मस्त आहे. फक्त आता आपल्याला बाईक वरती बसवायचं आहे. बघू शकता, इकडचं आपण नंतर काढू. तर इकडे बघा, वेल्डिंग वगैरे प्रॉपर आहे, कुठेच असं वाटत नाही की वेल्डिंग बाहेर आले. मस्त ग्राइंडिंग केलंय आणि पूर्णपणे हा एकच पीस आहे, त्यामुळे ब्रेक होण्याचं चान्सेसच नाहीये. आणि याचं वेट पण छान आहे, त्याच्यामुळे याच्यावरती कितीही वेट टाकलं तरी काही इश्यू येणार नाही. फक्त आता फिटिंगला तो व्यवस्थित असला पाहिजे, म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही. सो अशा प्रकारचा हा पार्ट आहे. तर तुम्हाला आता पुढे व्हिडिओ मध्ये बघायला भेटेल आपण हा पार्ट बाईक वरती अटॅच करणार आहे. आपण रॅक बसवायला आलो होतो. हा जुना रॅक काढून ठेवला आहे. खूप टायमिंग नंतर काढल्यामुळे हे पार्ट सगळे गंजले आणि निघत देखील नव्हते. पण आता थोडंसं मेहनत करून ते काढले आणि आपण हा नवीन रॅक लावला आहे. मस्त असा बसला. आता याच्यावरती आपला टॉप बॉक्स बसणार आहे. किती ड्युरेबल आहे ते आपल्याला आता राईडमुळे ते कळेल. आता एक आपल्या
4 दिवसामध्ये राईड होणार आहे. त्या राईडमध्ये आपल्याला बघायला भेटेल. मस्त अशी फिटिंग आहे, प्रॉपर फिट झाला आहे. फक्त आता काही प्रॉब्लेम नको यायला. बघूयात आता, हे टॉप बॉक्स बसल्यानंतरच कळेल किती एकदम असा हेवी आहे किंवा किती मस्त असं काम झालं आहे. आता फक्त आपल्याला लाईटचं काम करायचं आहे. आपल्या गाडीच्या लाईट्स फिटिंग करायच्या आहेत. तर त्यांचा माणूस आता नमाज पडायला गेला, त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं थांबावं लागतं आहे. बघूया तो लवकर आला, वेळ तर करून घ्यायचा, नाहीतर मग बघूया उद्या. हे अशा प्रकारे आपलं फिटिंग झालेलं आहे. हे नट्स खूप टाईट होत होते, जे आधीचा रॅक हा वाला काढायला, पण आता मस्त असं काम झालं. दिसतोय लुकसुद्धा छान होते. फक्त आता इथे आपल्याला एक बॅकरेस्ट लावायचा आहे. आपल्याकडे आहे ऑलरेडी, जो इंटरसेप्टरवरती लावलेला तो बॅकरेस्ट लावायचा आहे तिथे. आणि जर टॉप बॉक्स लावायचा त्यावेळेस आपल्याला टॉप प्लेट लावायची, अदरवाईज आपण बॅकरेस्ट लावून यूज करणार. छान असा लुक येतो आहे. पण आता बघूयात किती वेट घेईल ते. घेईल मला वाटते. प्लेट्स असल्यामुळे ब्रेक व्हायचा काही चान्स नाही आहे, पण पाईप असते तर मग ते थोडंसं होतं. पण जर का वाटलं काय तर आपण इथे जे 2 बोल्ट आहेत, हे बघा, इथून आपण एक असा रॉड इथे लावून त्याला सपोर्ट देणार आहे. जर का तसं काय वाटलं तर, पण असं काय वाटत नाही. पण आपली ब्युटी अशी दिसते मस्त. आता लुक बघा कसा आला आहे, मस्त असा लुक आला आहे. आता इकडे टॉप बॉक्स लागेल प्रॉपर, आणि मग आपला लगेच एकदम सॉर्टेड होऊन जाईल. चला तर मग आता वेट करूया थोडंसं. आता तो मेकॅनिक येतो आहे जो लाईट्स आपल्या काम करणार आहे, तो आला तर लावून घेऊया, नाहीतर मग निघूया आपण. तर मित्रांनो, आपल्या बाईकचं आता काम झालेलं आहे आणि आपण लाईटसाठी थांबलेलो होतो. तर लाईटचं तर काम काय झालं नाही, पण आपलं रॅकचं काम झालं, त्याच्यामुळे तेवढंच काम केलं आणि आपण आलो. तर हे असं पद्धतीने आपलं काम झालं आहे. मस्त असा रॅक बसलेला आहे. आता बघूयात, फॉग लाईटचं आपल्याला काम करायचं आहे, ते उद्या बघूया आपण, उद्या किंवा परवा. असला जी प्लेट बसवतो ती अटॅच करायची आणि मग त्याच्यावरती टॉप बॉक्स आपला बसून जाईल. चला तर मग व्हिडिओला आपण इथेच थांबूया आणि असंच आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटत राहू. तर चला मग, तोपर्यंत बाय बाय.